नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अस्मिता आपल्या रूममध्ये येते. विचार करत असते की सायलीला घराबाहेर काढण्याचा किती छान प्लॅन केला होता, पण तो प्लॅन सुद्धा आता फ्लॉप झाला. पण काही हरकत नाही, त्या अर्जुन आणि सायलीमध्ये नेमकं काय नातं आहे हे मी नक्की शोधून काढणारच असा विचार करत असताना सायली मागून येते आणि लगेच अस्मिताला म्हणत असते की अस्मिता ताई, माझा मोबाईल ह्या रूममध्ये राहिला, तो मी घेऊ शकते का? तर सायलीला बघून अस्मिताला मात्र धक्का बसतो आणि लगेच सायली ही तो वर ठेवलेला आपला मोबाईल घेते आणि तेथून जायला निघते. तर अस्मिता म्हणते की ए थांब, आणि तुझा मोबाईल माझ्या रूममध्ये तू कशासाठी ठेवला होतास? आणि तो सुद्धा कॅमेरा ऑन करून डोक्यावर वगैरे पडले की काय? तेव्हा सायली म्हणते की इतक्या कशाला ओरडता, कुणी जर ऐकले तर काय करायचे? अस्मिता म्हणते की हो, कळून दे ना सर्वांना की तू माझ्या रूममध्ये कशाला मोबाईल ठेवला असेल, तो पण कॅमेरा ऑन करून. अस्मिता लगेच नाटक करत म्हणते की शीशी, खरंच लाज वाटते मला, आणि तुला हे सर्व कशासाठी करायचे होते, काय सिद्ध करायचे होते? तेव्हा लगेच सायली सुद्धा विचारते की अस्मिता ताई, तुम्ही सुद्धा आमच्या रूममध्ये तुमचा मोबाईल ठेवला होता, मग तुम्हाला असे काय घडताने आमच्या रूममध्ये बघायचे होते? तेव्हा अस्मिता मात्र घाबरल्यासारखी होते, कारण सायलीने तिची चोरी पकडलेली असते. सायली म्हणते की आमच्या रूममध्ये तुम्ही चोरून मोबाईल ठेवला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत होत्या, मग मीच तुमच्या रूममध्ये तो मोबाईल ठेवला, मग त्यात काही इतके बिघडले? त्यानंतर इकडे खोटी तन्वी घरी येते आणि विपुलला समोर बघून तिला तर धक्काच बसतो. रविराज म्हणतो की अगं तन्वी, कुठे गेली होतीस? विपुल केव्हाची तुझी वाट बघतो. तेव्हा लगेच तन्वी म्हणते की कशाला वाट, कशाला बघायची? मला जर कॉल केला असता तर मी लवकर आले असते. तेव्हा रविराज लगेच तन्वीला विचारतो की काय ग तन्वी, कुठे गेली होतीस? तन्वी मात्र घाबरल्यासारखी होती आणि मनात म्हणत असते की ह्या वकील डिटेक्टिव्हला तर अगोदरच कळले असेल, त्यामुळे आता खोटं काही सांगायला नको. तेव्हा नागराज हा तन्वीकडे बघतच असतो. सुमन म्हणते की अगं तन्वी, सांग ना कुठे गेली होतीस? तेव्हा तन्वी म्हणत असते की बाबा, मी अस्मिताला भेटण्यासाठी, कारण दसऱ्याचं सोनं मला तिला द्यायचे होते आणि त्या घरातील कुणालाही भेटलेले तुम्हाला आवडत नाही, तरी सुद्धा मी गेले होते. तेव्हा लगेच रविराज म्हणतो की तू अस्मिताला इकडे घरी बोलायचे ना, कारण या घरामध्ये त्या घरातील कुणाच्याही माणसांचा अपमान होत नसतो. सुमन सुद्धा म्हणते की हो, अस्मिता इकडे आली असती तर विपुल आणि तिची सुद्धा ओळख झाली असती. त्यावर नागराज म्हणतो की हा सर्व विषय आता इथेच थांबवा, आणि विपुल कशासाठी आला आहे ते तन्वी तुला माहिती आहे का? त्यावर लगेच रविराज म्हणतो की विपुल तुला त्याच्या घरी घेण्यासाठी आला. तर तन्वीला मात्र धक्का बसतो. त्यानंतर इकडे अस्मिता म्हणत असते की मी कोणाच्याही रूममध्ये मोबाईल लपवून ठेवील, काही करेल. तुम्हाला जाब विचारणारी कोण लागते ग या घरची? तेव्हा सायली म्हणते की या घरची मी सून लागते आणि हे घर माझं सुद्धा आहे, त्या घरावर माझा सुद्धा तितकाच हक्क आहे तितका तुमचा. तेव्हा अस्मिता लगेच म्हणत असते की पूर्णाई आजीने अजूनपर्यंत तुला तो मान दिलेलाच नाही आणि तो हक्क तुला ती कधी देणारच नाही. सायली म्हणत असते की पूर्णाई आजी जोपर्यंत मला सून म्हणून स्वीकारत नाही आणि तो हक्क मला देत नाही, तोपर्यंत मी कुठलाही हक्क घेणार नाही. पण मी तुमच्या भावाची बायको आहे हे मात्र तुम्ही विसरू नका, आणि तो हक्क माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, अगदी या घरातली माहेर वाशिन सुद्धा. तेव्हा अस्मिता म्हणते की काय ग, तुम्हाला टोमणे वगैरे मारते की काय? अस्मिता म्हणते की तुम्हाला टोमणे वगैरे मारते का? थांब, मी आता पूर्ण आजीला हे सर्व सांगते की माझ्या रूममध्ये इने मोबाईल ठेवला आणि ही काय रेकॉर्ड्स करत होती. सायली म्हणते की हो, सर्वांना बोलवा, अगदी हॉलमध्ये सुद्धा बोलवा, आणि तुम्ही तन्वीबरोबर काय पुढचा प्लॅन करत होता, माझ्या मोबाईलमध्ये ते सर्व रेकॉर्ड्स झालेले आहेत, ते पण मी सर्वांना दाखवते. सायली पुढे म्हणत असते की तुम्ही तुमच्या भावाच्या आणि त्यांच्या बायकोच्या आयुष्यामध्ये किती डोकावून बघता हे सुद्धा सर्वांना कळायलाच हवं, त्यामुळे तुम्ही सर्वांना जरूर बोलवा. तर अस्मिता मात्र खूपच घाबरते. सायली पुढे म्हणत असते की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये किती रागराग करतात, माझ्याबद्दल किती कारस्थानं करत असतात, तरी सुद्धा मी सर्व कारस्थानं पोटात घालत असते, कारण तुम्ही यांच्या बहीण आहात, आणि सर्व मी सोडून देत असते कारण तुम्ही या घरच्या माझ्या नणंद सुद्धा आहात. म्हणून नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये जाऊन ही व्हिडिओ शूटिंग करणे हे तर खूप चुकीचेच आहे. मागच्या वेळी तुम्ही आमच्या रूममध्ये चोरून येऊन लपून बसला होता, ही सुद्धा खूप खालची पायरी झाली.
तेव्हा अस्मिता खूपच घाबरते आणि हिने जर माझी चुगली केली तर अर्जुन आणि आई मला नक्की घराबाहेर काढतील आणि पूर्णाई आजीसुद्धा मला इथून पुढे सपोर्ट करायची नाही, म्हणून अस्मिता खूपच घाबरते। त्यावर इकडे रविराज तन्वीला म्हणतो की जा लवकर तयार होऊन विपुलच्या घरी जाण्यासाठी तयार हो। तर तन्वी म्हणत असते की बाबा मी तिथे जाऊन काय करू, तेथे माझी कुणाचीच ओळख नाही। तर विपुल म्हणतो की अगं मी सर्वांची तुझ्याशी ओळख करून देईल, तू इतकी का घाबरतेस? आणि आमच्याकडे दसरा खूप असा दणक्यात साजरा करतात, मी तुझी सर्वांची ओळख करून सुद्धा देईल आणि तू आमच्या दसऱ्याच्या कार्यक्रमात सुद्धा खूप सामील होऊन खुश होऊ शकते। रविराज म्हणत असतं की हो तन्वी, पुढे मागे तुमचं जर हे नातं पुढे गेले मग तुमची ओळख तर एकमेकांसोबत व्हायलाच हवी, दोन्ही कुटुंबाची सुद्धा, त्यामुळे जा आणि लगेच तयार हो। सुमन म्हणते की चल तन्वी मी तुला साडी देते नवीन घालण्यासाठी। तन्वी म्हणते की बाबा मी अशीच ह्या ड्रेसमध्ये गेले तर नाही चालणार ना। विपुल म्हणतो की हो चल तू आहे तशीच चल, मी तुझी ओळख करून देतो। तर नाईलाजाने तन्वीला विपुल सोबत जावेच लागते। तर त्यांना दोघांना एकत्र जाताना पाहून सुमन म्हणते की खरंच खूप छान जोडा दिसतो। तर लगेच नागराज विचार करत असतो की विपुल प्रकरण जास्तच वाढायला लागलं आणि हे अंगलट नाही आलं तर चांगलंच होईल। त्यानंतर इकडे सायली म्हणत असते की आता हा व्हिडिओ मी सर्वांना दाखवते। तर अस्मिता हात जोडून तिची माफी मागते आणि प्लीज तो व्हिडिओ कुणाला दाखवू नको आणि मी तुझी माफी मागते आणि तो व्हिडिओ तू डिलीट करून टाक, म्हणून ती विनवण्या करू लागते। तर सायली म्हणत असते की इतकं घाबरू नका, कारण मी हा फक्त मोबाईल तुमच्या रूममध्ये ठेवला होता, त्याचा कुठलाही कॅमेरा मी चालू केलेला नव्हता आणि अर्जुन मात्र ते सर्व ऐकत असतो। आणि सायली म्हणत असते की तुमच्यात आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे, मी तुम्हाला कायम मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही कायम शत्रूसारख्याच माझ्याशी वागत असता। पण तुम्ही माझ्याकडे कायम अनाथ आश्रमातील एक अनाथ मुलगी या नात्याने बघत आलात आणि कायम मला या घरावर तुझा काही हक्क नाही हेच ऐकवत आलात आणि रागाच्या भरात तुम्ही आमचा संसार मोडण्याचा प्रयत्न नका करू, मला त्रास व्हावा, तुम्ही तुमच्या भावाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका। आणि कसं आहे, अख्खं घर जर सुखी बघायचं असेल तर घरातील प्रत्येक माणसाने आनंदी असायला हवे, त्यांच्या सुखामध्ये मिठाचा खडा अस्मिताताई तुम्ही प्लीज टाकण्याचा प्रयत्न करू नका। अर्जुन हे सर्व ऐकत असतो आणि सायलीचा त्याला खूप असा अभिमान वाटतो। तेव्हा पुढे सायली ही अस्मिताला म्हणते की वाईट संगतीचा परिणाम हा शेवटी वाईटच असतो, त्यामुळे तुम्हाला जमलं तर तुमची संगत बदला, म्हणजे आमच्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे ना तो सुद्धा नक्की बदलेल। त्यावर सायली ही अस्मिताला सोनं देते आणि सोन्यासारख्याच राहा, विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असे बोलून सायली तेथून निघून जाते। आणि अर्जुनला तर मात्र खूप असा आनंद होतो आणि अस्मिता शेवटी सायलीच्या तोंडावरच पडते। त्यानंतर सायली बाहेर येते तर अर्जुन सायलीला विचारतो की मिस सायली काय झाले, तुम्ही अस्मिता ताईला खूप काही सुनावले, नेमकं काय झाले ते सांगा। तर सायली काही न सांगता रूममध्ये येते। त्यानंतर इकडे साक्षी ही नागराज जवळ येते आणि अण्णांना चक्क सोनं देते। अण्णा म्हणतात की काय झाले, दिवसा सूर्य कुठून पश्चिमेकडून उगलाव की काय। तेव्हा साक्षी म्हणत असते की अण्णा तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला नाही बघू शकत, कारण तुमच्याशिवाय मला आता कोणी नाही आणि तो नागराजने सुद्धा आता आपली बाजू सोडली आणि आपल्या त्या प्रियाचे सर्व सूत्र त्या नागराजच्या हातामध्ये आहे आणि माझे जे काही ही आय विटनेस म्हणून माझी सर्व काही सूत्र त्या प्रियाच्या हातामध्ये आहे आणि नागराजने जर सर्व राग आपल्यावर काय काढायचा जर ठरवलं तर काय होईल याचा अंदाज अण्णा तुम्हाला येतो की नाही। तेव्हा अण्णा म्हणत असतात की मला सर्व काही माहिती आहे, नागराजने जर तुला एका प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला 10 प्रकरणात अडवेल, याची माहिती सर्व माझ्याकडे आहे, त्याचे सर्व अंडे पिल्ले माझ्याकडे आहे। साक्षी म्हणते की तुम्हाला त्यांची माहिती आणि त्यांना तुमची अंडे पिल्ले माहिती। तेव्हा अण्णा म्हणत असतं हो नागराज आणि माझं नातं असंच आहे, आम्ही कडाक्याने भांडू सुद्धा शकतो आणि लगेच एकत्र सुद्धा येतो, काही दिवसांनी लगेच 4 दिवस नागराज राग विसरेन आणि परत सायली सुभेदार हे प्रकरण काय करायचं ते विचारण्यासाठी माझ्याकडे येईल। तेव्हा साक्षी विचारते की अण्णा तुम्हाला खरंच असे वाटते का। त्यानंतर इकडे अर्जुन सायलीला विचारतो की नेमकं काय झाले। तेव्हा सायली झालेला सर्व प्रकार ही अर्जुनला सांगते। तेव्हा अर्जुन मात्र सायलीवर खूपच खुश होतो आणि तुम्हाला हे जमलेच कसे असे म्हणतो। त्यानंतर इकडे
तन्वी ही विपुलबरोबर गाडीतून येत असते आणि अस्मिता तिला फोन करून रडतच हे सर्व झालेलं सांगते। तेव्हा मात्र लगेच तन्वी ही घाबरते आणि काय बोलतेस, आता कडक बंदोबस्त करायलाच हवा असे म्हणते। तर विपुल लगेच विचारतो की कुणाचा बंदोबस्त करायचा। तेव्हा अस्मिता म्हणते की तुझ्याबरोबर कोणी आहे का? तर तन्वी म्हणते की पण तुला नंतर कॉल करते आणि विपुलला म्हणते की आज कसं दसरा, कारण पोलिसांची म्हणजे सर्वत्र खूप गर्दी असते, त्यामुळे पोलिसांचा हा बंदोबस्त व्हायला हवाच ना, म्हणून विपुलला ती खोटं ठरवते। त्यानंतर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की ऐन दसऱ्याच्या दिवशी तुम्ही अस्मिताताईला चांगला धडा शिकवला। अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा अस्मिताने आपला मोबाईल आपल्या रूममध्ये चोरून ठेवला, म्हणजे तिला नक्की काहीतरी आपल्यावर डाऊट आहे। तेव्हा अर्जुन आणि सायली ठरवतात की आता आपण खरे नवरा बायको आहोत असे दाखवायचे, कारण आपल्यावर कोणताही आणखीन जास्त अस्मिताला संशय यायला नको। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सायलीला उलट्या आणि चक्कर येत असते, तर कल्पनाला वाटते की सायली नक्की आई होणार, म्हणून कल्पना ही खुश होऊन अर्जुन आणि सायलीला अभिनंदन करून पेढा भरवते। तर अर्जुन आणि सायली धक्क्यानेच कल्पनाकडे पाहत असतात, कारण कल्पना म्हणते की तुम्ही दोघं आता आई बाबा होणार, तर आता पुढे काय असणार, ही प्रेग्नन्सीची टेस्ट म्हणजे नक्की खरी असणार का, ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।